अशोक खरातनं महिलांचं लैंगिक शोषण करत पूजाविधीच्या नावानं अनेकांची लाखो रुपयांची लूट केली। हा नराधम अशोक खरात भोंदूगिरी करताना अनेकांना वेगवेगळ्या जंगली वनस्पती आणि काही वस्तू पूजाविधीच्या नावाखाली वापरून त्यांना आपल्या जाळ्यात ओढत होता। अशोक खरात नकली नाग, वाघाची कातडी आणि गावठी चिंचोके वापरून अनेकांना गंडा घालत होता। खरात गावठी चिंचोका कुठून मिळवत होता आणि त्याचा कशासाठी वापर करायचा याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये अनेक नवनवे कारनामे खरं तर हे एसआयटीच्या तपासामध्ये समोर येत आहे। यामध्ये जर महत्त्वाचं बघितलं तर हा भोंदू अशोक खरात अनेकांना त्या ठिकाणी लाखो रुपयाला गंडा घालत होता आणि त्यातून त्याने कोट्यावधी रुपयांची खरं तर ती काळी माया आहे ती त्या ठिकाणी जमवलेली आहे। त्याच्या पूजाविधीच्या दरम्यानमध्ये जर बघितलं तर अनेक ठिकाणी तपासात समोर आलेला आहे का हा भोंदू अशोक खरात अनेकांना त्या ठिकाणी नागाचं त्या ठिकाणी दर्शन देत होता, त्यासोबत वाघाची कातडीची भीती घालत होता। अनेक ठिकाणी तो या उद्योग व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना लाखो रुपयांमध्ये जो गावठी चिंचोका जो आहे तो बाजारामध्ये आपल्याला अनेकदा ठिकाणी पाहायला मिळतो। बऱ्याच ठिकाणी तो सापडूनही त्या ठिकाणी मिळत नाही असा जो गावठी चिंचोका आहे तो देखील लाखो रुपयांना त्या ठिकाणी विकत होता। तो आता सध्या माझ्यासोबत आहे। आपण जर बघतोय अनेकदा हे जे चिंचोका आहे याला गावठी चिंचोका म्हणतात। याला जितकं घासलं हा तितका चमकतो, याला चमक जास्त पद्धतीचे असतात आणि या चमक आल्यानंतर ही वस्तू वेगळी काहीतरी वाटते आणि त्याचे लाखो रुपये खरं तर या भोंदू अशोक खरातने अनेकांकडून त्या ठिकाणी मिळवलेले होते। त्यामुळे अनेकदा जर पाहिलं तर या अशा वस्तूंपासून लोक त्या ठिकाणी बळी पडत होता। भोंदू अशोक खरातच्या कारनाम्याला खरं तर त्या ठिकाणी बळी पडत होता। त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये वेगवेगळे जे पुरावे आहेत ते आता एसआयटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जमा केले जात आहे आणि या अशोक खरातचे जे वेगवेगळे कारनामे आहेत ते दिवसागणिक वाढत असल्याचं पाहायला मिळतं। या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती देखील खरं तर वाढताना आपल्याला दिसून येत आहे। कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।